Hare Jai Ram, 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 Jai Ram, Jai Ram, रूप पाहता लोचन
हेची सुख पुढती मागतो आगळे हेची सुख पुढती मागतो आगळे हेची सुख पुढती मागतो आगळे पुढती मागतो आगळे आनंदाची फळे हेची सुख पुढती मागतो आगळे हेची सुख पुढती मागतो आगळे आनंदाची फळे सेवादान जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला रोने विठ्ठला दास ठेवे तुझा भाव आड येऊने देशिका तुझा भाव आड येऊने देशिका करावा अनंता नाश त्याचा अभय देऊनी करावे सादर अभय देऊनी करावे सादर क्षण तो विसर पडोने दे जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला करुणे विठ्ठला दास ठेवे तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू हेते कल्पतरू पुरवेस तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू हेते कल्पतरू पुरवेस जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला हेची सुख पुढती मागतो आगळे हो हेची सुख पुढती मागतो आगळे
मागतो
हेच सुख पुढती मागतो आगळे आनंदाची फळे सेवादान जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला करोनी विठ्ठला दास ठेवे तुझा भाव आड येऊने दी चित्ता करावा अनंता नाश त्याचा जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला करोनी विठ्ठला दास ठेवे अभय देऊनी करावे सादर क्षण तो विसर पडोने दे जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला करोने विठ्ठला दास ठेवे तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविसे जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला करोनी विठ्ठला दास ठेवे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम तुझी चरण कंदाची तुझी चरण कंदाची तुझी चरण कंदाची शब्द प्रपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार शब्द प्रपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार आवाजी सद्गुरु दास तुका आवाजी सद्गुरु दास तुका आवाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलंकांक तेजोधिकामोदि वक्त्रम खलानिशवादापनोदार्ह दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आदत्र जननी देवासी आदत्र जननी देवासी आदत्र जननी देवासी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने हेची सुख पुढती मागतो आगळे आनंदाची फळे सेवादान जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला करोनी विठ्ठला दास ठेवी अखिल कोट ब्रह्मांड नायक षडगुणेश्वर संपन्न जगदाधार भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबर आहे वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबर आहे स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आणि आदिशक्ती भगवती मुक्ताई माता यांच्या चरणारविंदी कीर्तन रूपी सेवा समर्पित करण्यासाठी घेतलेला अभंग संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा 5 चरणातला आणि आपल्या अंतःकरणातल्या आवडीच्या विषयाची मागणी पंढरीरायाच्या आग्रहास्तव भगवान पंढरीनाथेकडे करणारा मागणीपर प्रकरणातील अभंग सेवेसाठी विचारात घेतलाय विठ्ठल हे सवड वाकड बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तोसा समर्थ सद्गुरु योगीराज संत गजानन महाराजांच्या या पवित्र दरबारामध्ये भगवान रुक्मिणी पांडुरंग परमात्मा समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज एका ओजस्वी परंपरेचा तेजस्वी हिरा असणारे
प्रातस्मरणीय श्री गुरु श्रीराम महाराज आणि प्रातस्मरणीय श्री गुरु वासुदेव महाराज यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापन दिनाच्या पावन पर्वावर संपन्न होत असणारा हा भक्ती उत्सव अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि ज्ञानेश्वरीच्याच 12व्या अध्यायाची भावकथा आणि या भक्ती उत्सवातील आजची ही काल्याची उपांत्य कीर्तन सेवा अर्थात जागराची चिंतन सेवा आणि या चिंतन सेवेसाठी आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असणारे पूजनीय महाराजांच्या आदेशातून या सेवेचा हा योग विठ्ठल आणि त्या निमित्तानं कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच मंडळी मी सर्वांच्या चरणी एकदा विनम्र भावी अभिवादन करतो. ज्यांच्या मार्गदर्शनाने हा भक्ती उत्सव संपन्न होतोय ते पूजनीय श्री बाबा भानुदास बाबा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं म्हणजे सुरुवातीला एखादी व्यक्ती गावाच्या नावाने ओळखली जाते. ऐका, सुरुवातीच्या काळात एखादी व्यक्ती गावाच्या नावाने ओळखली जाते आणि काही कालावधीनंतर ते संपूर्ण गाव त्या व्यक्तीच्या नावाने ओळखलं जातं. त्याच्या पाठीमागे कार्यकर्तृत्वाचा फार भला मोठा एक आलेख उभा असतो. आज या नांदगाव टाकडीमध्ये येणारा, नांदखेड टाकडीमध्ये येणारा प्रत्येक मान्यवर तो कुठल्याही क्षेत्रातला असो, तो एका विशेष ओळखीनं या ठिकाणी ओढला जातो आणि ती विशिष्ट ओळख म्हणजे पूजनीय महाराज आहेत. बर का विनोद महाराज, मला जगदीश महाराजांनी ते आज हे बनवून पाठवलं. आजची कीर्तन सेवा खाली त्यांनी नुसतं असं टाकलं नांदखेड टाकडी, तालुका बाळापूर लिहिलं नाही. त्याच्यामुळे मी ते स्टेटसला लावलं आणि मला जवळजवळ पाहतोय मला 15-20 फोन आले. मी तुम्हाला व्हॉट्सअपचे नंतरचे मेसेज दाखवेल. आमची टाकडी का, चोट्याजवळची टाकडी का, ते असे फोन आले. मग त्याच्यानंतर त्यांना सांगितलं नाही व्याळाजवळची. मग ते सगळे जेवढे 15 लोक आहेत त्यांना मी व्याळाजवळची टाकडी म्हटल्यानंतर ते म्हटले भानुदास बाबांची का, भानुदास बाबांची टाकडी का. हा म्हणजे ही टाकडी जी आहे ती पूजनीय महाराज. मी म्हणालो पूर्वी व्यक्ती गावाच्या नावाने ओळखली जाते, नंतर ते गाव त्या व्यक्तीच्या नावाने ओळखलं जातं आणि त्याच्या पाठीमागे कार्यकर्तृत्वाचा आलेख उभा असतो. आज संप्रदायाला ललांभूत झालेलं तितक्याच उंचीचं आणि तितकंच विनम्र व्यक्तिमत्व असणारे पूजनीय महाराज उपस्थित आहे. खरं तर आमच्या कीर्तनात त्यांनी टाळ घेऊन उभं राहावं असा आमचा अधिकार नाही, पण त्यांच्या मनाचा फार तो मोठेपणा आहे. तुका म्हणे बाळ माते पुढे नाचे, बोल आणि काचे न साहती, या न्यायाने त्यांच्या समोर मी बोलण्याचा प्रयत्न करेल. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य महाराज, विनेकरी महाराज, चोपदार बाबा, परिसरातील सगळीच संप्रदायावर निष्ठा असणारी ही सगळीच गुणीजन मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य आणि आपण सगळेच मातृहृदय पितृहृदय श्रोतृवर्ग, मी सर्वांच्या चरणी एकदा विनम्र भावे अभिवादन करतो. ही सगळी लहान लहान बालगोपाल भजनी मंडळ, मला वाटतं मी मागच्या वेळेसही बोललो होतो, ही सगळी लहान लहान मुलं टाळ घेऊन उभे आहेत. खरं म्हणजे भविष्यामध्ये डॉक्टर होतील, वकील होतील, इंजिनियर होतील, प्राध्यापक होतील किंवा गायक, वादक, कीर्तनकार, कथाकार, हे भविष्यात अजून काय होतील हे मला आता नाही सांगता येणार. पण यांच्या संदर्भाने एक वाक्य मी आजच बोलून जातो, हे भविष्यात काय होईल नाही सांगता येणार, पण हे भविष्यात चांगले माणसं नक्की होतील. बाकीचं काय होईल माहित नाही, पण हे भविष्यात चांगले माणसं नक्की झाल्याशिवाय राहणार नाही. आजकाल प्रत्येक गावात लोक राहतात. ऐका, आजकाल प्रत्येक गावात लोक राहतात, फार थोड्याच गावांमध्ये माणसं राहतात. तुम्हाला कळालं याचा मला आनंद झाला. सगळ्याच गावांमध्ये लोक राहतात महाराज, फार थोड्याच गावांमध्ये माणसं राहतात. बाबा आपल्या गावची लोकसंख्या किती आहे? 700, म्हणजे 25 किलोच 700 लोकसंख्या आहे. दोन्ही गावं धरून का, नांदखेड आणि टाकडी वेगळे, दोन्ही गावांची लोकसंख्या 1500, म्हणजे नांदखेड टाकडीत लोक किती राहतात? लोक 1500 आणि माणसं. मग हे भविष्यात चांगले माणसं नक्की झाल्याशिवाय राहणार नाही. याकरता यांना जन्म देणाऱ्यांच्या आणि यांना उभं करणाऱ्यांच्या मी दोघांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल
प्रेम करणारी पंचक्रोशीतली आणि बऱ्याच लांब लांबची ही मंडळी, मला नाही सगळी नावं सांगता येणार गावांची, पण महाराजांवर प्रेम करणारी, निष्ठा असणारी सगळीच मंडळी आपण उपस्थित आहे. तुमच्या या निष्ठेला अभिवादन करतो. 7व्या दिवसाची चिंतन सेवा आहे आणि जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग आपण सेवेत विचारात घेतलाय. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं आपण पारायण करतोय. मला एकाने प्रश्न केला, तो म्हणे महाराज काय हो दरवर्षी उठले की पारायण पारायण पारायण, पारायण केल्याने काय होतं? फार पाल्हाण नाही लांबवला, पण मोजक्या शब्दात त्याला सांगितलं. तो म्हटला पारायण केल्याने काय होतं? त्याला म्हटलं पारायण करणारी व्यक्ती एक दिवशी नारायण होते. जो पारायण करतो ना त्याच्यावर अक्षर कृपा करतात, ग्रंथ कृपा करतात आणि ती व्यक्ती एक दिवशी परमात्मा स्वरूपाशी एकरूप होते, ती व्यक्ती नारायण होते. म्हणून पारायण केलं पाहिजे. आपण महाराजांच्या मुखारविंदातून 12व्या अध्यायावर या ठिकाणी भावकथा श्रवण केली आहे. उद्या या उत्सवाचा काल आहे आणि आपल्या संप्रदायाचा अलिखित नियम आहे की 7व्या दिवशी भगवान परमात्म्याकडे काहीतरी मागावं लागतं. असं म्हणतात चावल्याशिवाय गिळत नाही, ऐकल्याशिवाय कळत नाही आणि मागितल्याशिवाय मिळत नाही. गिळावं वाटतंय ना थोडके महाराज, गिळावं वाटतंय त्याच्याकरता बारीक चावलं पाहिजे, चावल्याशिवाय गिळत नाही. कळावं वाटतंय त्याच्याकरता लक्ष देऊन ऐकलं पाहिजे, ऐकल्याशिवाय कळत नाही. आणि मिळावं वाटतंय ना मग मागावंच लागतं, मागितल्याशिवाय मिळत. ऐका, मागितल्याशिवाय मिळत नाही असा जरी नियम असला पण बाबा मागण्याचा अधिकार सगळ्यांना नाहीये. जो ठेवतो त्याला काढण्याचा अधिकार आहे, जो पेरतो त्याला कापण्याचा अधिकार आहे. एक जण बँकेत गेला, बँकेत जाऊन त्याने विड्रॉलची स्लिप भरली, कॅशियर साहेबांकडे स्लिप टेकवली आणि म्हटलं साहेब द्या 10,000 रुपये. कॅशियर साहेब म्हटले बाबा अरे तुला नाही पैसे देता येणार. तो म्हटला वा, समोरच्याला कसे दिले मला का नाही देत? कॅशियर म्हटले ज्या समोरच्या माणसाला मी पैसे दिले त्याच्या बापाची ठेव आहे बँकेत, तुझ्या बापाची ठेव नाहीये. बोला ना, बँकेत जाऊन पैसे काढण्याचा अधिकार कुणाला? ज्यानं काहीतरी ठेव ठेवली त्याला काढण्याचा अधिकार आहे, ज्यानं पेरलंय त्याला कापण्याचा अधिकार आहे. तसं जो सेवा करतो त्याला मागण्याचा अधिकार. विठ्ठल सेवा करणाऱ्याला मागण्याचा अधिकार आहे. कुणाला शंका निर्माण होईल, कुणी म्हणेल सेवा आम्ही आमच्या जीवनात केली आहे. तुम्ही आले होते का इथं? भावकथेची सेवा आम्ही सर्व इथं केली आहे, पारायणाची सेवा आम्ही केली, काकड्याची असेल, हरिपाठाची असेल, कीर्तनाची, इथं झाडण्याची असेल, अन्नदानाची असेल, अन्य अन्य ज्या काही सेवा असतील त्या सेवा लोक म्हणतील आम्ही आमच्या जीवनात केल्या आहे. मागण्याचा अधिकार आम्हाला प्राप्त झालाय. परमात्मा वरमगृही आम्हाला म्हणणार आहे. मग तुम्ही अभंग तुकोबार यांचा का घेतला? सेवा आम्ही केली ना. मग आम्ही जर सेवा केली तर संतांच्या अभंगाचा मागणीच्या दिवशी विचार का करायचा? तर त्याचं उत्तर असं आहे, सेवा जरी आपण आपल्या जीवनात करतो, मागण्याचा अधिकार जरी आपल्याला प्राप्त होतो, पण मागत असताना संतांच्या अभंगांचा विचार करावा लागतो, केला पाहिजे. का? तर मागण्याचा अधिकार जरी आपल्याला प्राप्त झाला पण आपली विचारांची मूठ संकोचित आहे. आपल्याला काय मागावं ते कळत नाही. ज्यांना कळतं त्या संतांची विचार मागणी करता वापरा. विठ्ठल आपली विचारांची मूठ फार व्यापक संकोचित आहे. आपले विचार व्यापक नाहीये आणि संकोचित विचार असल्या कारणाने आपल्याला काय मागावं हे कळत नाही. काय मागावं हे आपल्याला खरं तर आपल्याला काहीच कळत नाही. हो माफ करा, आपल्याला काहीच कळत नाही. बरं, आपल्याला काहीच कळत नाही हे सुद्धा बऱ्याच लोकांना कळत नाही. तुम्हाला कळतंय ना? अवघा अंदाजे चाललंय आंधळ्याची वरात बहिऱ्याच्या घरात. तसं नाही, म्हणजे कळत महाराज, आपल्याला काय मागावं कळत नाही. हो ज्यांना कळतं त्यांची विचार मागणी करता वापरा. संतांची मूठ व्यापक आहे. लक्षात आणून देतो एका मिनिटात. काय झालं, एक आई आपल्या मुलाला घेऊन किराणा दुकानात गेली, सामान मोजून झालं, आई परत यायला निघाली, पण दुकानदाराचं लक्ष वेधलं आई सोबत आलेल्या छोट्याशा मुलाने. एक 5-6 वर्षाचं लहान मुल आई सोबत दुकानात गेलेलं. दुकानदार विचार करतोय एवढा माल आपल्या दुकानातून एकाच वेळेस चालला म्हटल्यावर हे आपलं कायमचं गिऱ्हाईक झालं पाहिजे. महिनाभर पुरेल एवढा सामान आईने घेतला होता आणि दुकानदार विचार करतो एवढा सामान एकाच वेळेस चाललाय म्हटल्यावर हे आपलं कायमचं गिऱ्हाईक झालं पाहिजे. पुन्हा पुन्हा यांनी दुकानावर सामान नेण्याकरता आलं. वाटणं स्वाभाविक आहे, वाटतं असं. मग दुकानदार काय आणि
दुकानदार काय आणि कीर्तनकार काय ते वाटतं बऱ्याच लोकांना एवढा माल विठ्ठल बाबा मला एकदा माफ करून द्या आता. वाटतं असं वाटतं एवढा माल चाललाय म्हटल्यावर कायमचं गिराईक झालं पाहिजे. यांनी पुन्हा ऐका ना, यांनी पुन्हा पुन्हा आपल्या दुकानात सामान नेण्याकरता आलं पाहिजे असं दुकानदाराला वाटू लागलं. आणि दुकानदाराने आईला खुश करावं याकरता दुकानदाराने त्या आई सोबत आलेलं छोटं मूल त्या बाळाला विचारलं, बाळ तुला काही पाहिजे का रे दुकानातलं? तुम्ही म्हणणार दुकानदाराला खुश कुणाला करायचंय? कुणाला? आईला. आणि उपचार कुणावर सुरू केले? बाळावर. तर तो व्यवहार आहे. हे बघा, आई वडिलांना बरं वाटावं असं वाटत असेल तर उपचार लहान मुलांवर करावे लागतात. कशाप्रमाणे? हे बघा, आमच्याकडे पद्धत आहे, तुमच्याकडे आहे की नाही मला माहित नाही विदर्भात, पण घरी आलेले पाहुणे ज्या वेळेला परत जातात त्यावेळेला लहान मुलांच्या हातात पैसे देण्याची पद्धत आहे. तुमच्याकडे आहे का? जमलं राजा आपलं. आमच्याकडे आहे. मग ते घरी पाहुणे आले होते. बरं, पाहुणे पैसे देतात. कधी देतात? जाताना देतात. पण मुलगा असा कोपऱ्यात असतो, एकटा असतो, तेव्हा देऊन टाकतात ना. मग सगळ्यांच्या समोर पैसे देण्याची पद्धत. मला बाबा आमच्या लहानपणीचा प्रसंग आठवतो. मी आमच्या घरात तिघा भावंडांमध्ये सगळ्यात लहान म्हणून आवडता होतो म्हणजे आता आवडत नाही असं नाही, आताही आवडतो. आता आवडतो. घरी 2 बहिणी मोठ्या, मी सगळ्यात लहान. एकदा घरी पाहुणे आले होते. पाहुणे परत जायला निघाले. आईनं मला बोटाला धरलं आणि पाहुण्याला सोडण्याकरता आम्ही गेलो. दरवाजापर्यंत पोहोचलो. जाता जाता पाहुण्याने खिशातून 100 रुपयाची नोट काढली आणि माझ्या हातावर टेकवली. पण पाहुण्याचं दुर्दैव असं, पाहुणा पैसे देणार तेवढ्यात आईचं लक्ष दुसरीकडे गेलं. आई दुसऱ्या बाईशी बोलायला लागली. आपण पैसे देतोय आणि आईचं लक्ष नाही हे पाहुण्याच्या लक्षात आलं. आणि म्हणून पाहुणा मोठ्याने ओरडला. पाहुणा म्हटला, अरे बाळ घे, असू दे, अरे बाळ घे, असू दे. आता मी कधीच घेतले होते पैसे. पाहुणा पैसेच सोडेना. पाहुणा पैसे कधी सोडेल? प्रसन्न महाराज, आईचं लक्ष जाईल तेव्हा. म्हणजे बाबा मुलगा खुश व्हावा हा हेतू नसतो. आई वडिलांना बरं वाटण्याकरताची सगळी ती प्रोसेस असते. आणि म्हणून आईला बरं वाटावं याकरता दुकानदाराने मुलाला विचारलं, बाळ काही पाहिजे का तुला दुकानातलं? मुलगा म्हटला, काका नकोय. दुकानदार म्हटला, घे काहीतरी, पार्लेजी घे. म्हणे नाही. डेअरी मिल्क घे. नाही. किट कॅट नाही. म्हणे अल्पेनलिबे, त्या छोट्या छोट्या चॉकलेट्स यायच्या पूर्वी, आता येतात की नाही काय माहित. येतात अल्पेनलिबे. दुकानदार म्हटला, घेतो का? मुलगा म्हटला, काका मी ह्या चॉकलेट घेणार. दुकानदाराने बरणी उघडली, मुलासमोर बरणी केली आणि सांगितलं, घे मुठभर चॉकलेट. मुलगा म्हटला, काका मी दुसऱ्याच्या वस्तूला हात लावत नसतो, तुम्हाला द्याव्याशा वाटल्या तर द्या. दुकानदार इतका खुश झाला. तो म्हटला, काही जबरदस्त संस्कार आहेत पोराचे. 5 वर्षाचं पोरग आणि दुसऱ्याच्या वस्तूला हात लावत नाही म्हणतो. दुकानदार जेव्हा खुश झाला त्याने मुठभर चॉकलेट काढल्या, पोराच्या हातावर टेकवल्या. मुलानं दोन्ही हातात चॉकलेट घेतल्या, खिशात घातल्या आणि घरी जायला निघाला. ऐका, दुकानापासून काही अंतर चालून गेले आणि आईला मोडाच्या पाठीत धपाटा टाकला. आई म्हटली, मूर्खा कळत नाही तुला? मोठा शहाजूकपणा दुकानावर करत होता. कशाला त्या काकांना त्रास दिला? मुकाडान घ्यायचे ना चॉकलेट, तुला काय कळतं का? तो मुलगा म्हटला, आई गप ग. मुलगा म्हटला, आई मला काही कळो न कळो, पॉलिटिक्स तुला नक्कीच कळत नाही. आई म्हटली, कार्ट्या याच्यात कसली पॉलिटिक्स आली? मुलगा म्हटला, आई अगं मुठभर चॉकलेट घे एवढंच ठरलं होतं, कुणाच्या मुठीने घ्यायचं हे ठरलं होतं का? मुलगा म्हटला, आई मी लगेच डोकं चालवलं ग की माझी मूठ केवढीशी आहे, दुकानदार काकाची मूठ केवढी आहे. आई मी त्याच्या मुठीकडे पाहिलं आणि मी विचार केला की मी जर माझ्या मुठीनं चॉकलेट काढल्या तर 4-5 चॉकलेट निघतील. मला 10-12 चॉकलेट बरणीतून काढून घ्यायच्या होत्या आणि म्हणून मी मूठ दुकानदार काकाची वापरली. दृष्टांत संपला. सिद्धांत सांगतो, सेवा आपण टाळी वाजली म्हणजे विषय झटकला. झटकू नका हे लक्षात ठेवा. ऐका, म्हणजे टाळ्या वाजून मोकळे होऊन जातात लोक. झटकायचं नाही हे, यात तुमच्या करताच हे सगळं बाबांनी केलेलं. झटकू नका. मी सिद्धांत सांगतोय. हे बघा, सेवा आपण आपल्या जीवनात करतो, मागण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो. भगवान वरम गृही आपल्याला म्हणणार आहे, पण आपली विचारांची मूठ संकोचित आहे. आपल्याला काय मागावं हे कळत नाही. ज्यांना कळतं त्या संतांचे विचार मागणी करता वापरा. विठ्ठल
तुकोबारायांचा अभंग आपण मागणी करता विचारामध्ये घेतलाय. तुकोबाराय अभंगात देवाकडे मागताय. महाराजांच्या गाथेत 4092 अभंग आहे. संप्रदायाने जी प्रत स्वीकारली त्या सगळ्या प्रतींमध्ये एकूण 4092 अभंग. त्यात श्री गुरु देवडीकर महाराजांची असेल, कंधारकर महाराजांची असेल, ओळीची गाथा असेल किंवा संस्थेची असेल, त्या 4092 अभंग. पण असा अभंग नाही महाराजांच्या गाथेत की ज्या अभंगाला पूर्व पीठिका नाही. उग तुकोबाराय बोलत राहिले आणि महाराजांच्या मुखारविंदातून ही अभंग गंगा वाहत राहिली असं नाही. काहीतरी प्रसंग महाराजांच्या समोर घडावा आणि त्या प्रसंग अनुरूप महाराजांच्या मुखारविंदातून ही शब्द गंगा बाहेर पडावी, अभंग गंगा बाहेर पडावी. प्रत्येक अभंगाला एक स्वतंत्र पूर्वपीठिका आहे. या अभंगाची पूर्वपीठिका सांगतो. आमचे श्री गुरु महाराज सांगायचे, जगद्गुरु तुकोबाराय हे पंढरीरायाचे नियमनिष्ठ वारकरी होते. ऐका, मी नियमनिष्ठ शब्द मुद्दाम घातलाय. संतांनी घालून दिलेल्या परंपरेप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय आपलं जीवन व्यतीत करीत होते. वारीला म्हणून तुकोबाराय पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर आपल्याला पंढरपूरचा विधी संतांनी सांगितलाय. कुठल्याही तीर्थक्षेत्रात गेलात की त्या तीर्थक्षेत्रावर जाऊन डायरेक्ट तिथल्या देवाचं दर्शन घेण्याचा असा काय अधिकार नाहीये, तशी पद्धत नाहीये. आधी त्या तीर्थाचे सगळे सोपस्कार पूर्ण करावे लागतात. कुठेही जा, कुठे तुम्ही जर काशीला गेलात तर काशीला गेल्या गेल्या भगवान विश्वनाथाच्या दर्शनाचा अधिकार नाही. आधी भागीरथी गंगामाईत स्नान करा, भैरवनाथाचं दर्शन घ्या, मग विश्वनाथाच्या दर्शनाचा अधिकार प्राप्त होतो. जर आपण ओंकारेश्वरला गेलो, उज्जैनला गेलो, महाकालेश्वरला, उज्जैनला गेल्यानंतर क्षिप्रा स्नान करा, भगवान महाकालेश्वराचं दर्शन घ्या आणि येता येता तिकडे तो कार्यक्रम विठ्ठल विठ्ठल नुसता द्यायचा घ्यायचा नाही. काल भैरव ही जशी सात्विक लोकांची देवता आहे तशी ती तमोगुणी सुद्धा ती देवता आहे. ते सगळे विधी पार पाडावे लागतात. चला, तसं पंढरपूरचा विधी संतांनी सांगितलाय. पंढरपूरला गेल्यावर काय करायचं, एखाद्या धर्मशाळेत खोली घ्यायची, तिथे आपल्या बॅगा टेकवायच्या आणि चप्पल सकट दर्शन बारीत उभं राहायचं. हा पंढरपूरचा विधी का? पंढरपूरचा विधी तुकोबारायने सांगितला. महाराज म्हणतात पंढरपूरचा विधी असा आहे. असा कसा? चंद्रभागे स्नान विदित हरि कथा. चंद्रभागे स्नान विदित हरि कथा. चंद्रभागे स्नान विदित हरि कथा. चंद्रभागे स्नान विदित हरि चंद्रभागे स्नान विदित हरि कथा. 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 चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान विदित हरि कथा. चंद्रभागे स्नान विदित हरि कथा. चंद्रभागे स्नान विदित हरि कथा. आवाजाच्या वाटपाच्या वेळेस मी गैरहजर असावा. विठ्ठल पूजनीय महाराजांसारखी विद्वान माणसं जर वारकरी संप्रदायाचं वैभव असतील, लक्ष द्या, महाराजांसारखी विद्वान माणसं जर संप्रदायाचं वैभव असतील तर अशी गुणवान माणसं हे वारकरी संप्रदायाचं सौंदर्य आहे. विठ्ठल विधी सांगितलाय पंढरपूरचा. चंद्रभागे स्नान
विधतो हरी कथा समाधान चित्ता सर्व काळ. तुकोबाराय पंढरपूरला गेले. महाराजांनी चंद्रभागेचं स्नान केलं, नगर प्रदक्षिणा केली, कीर्तन केलं तुकोबारायांनी पंढरपुरात. विधितो हरी कथा कीर्तन केलं. चोखोबारायांचं दर्शन, लक्ष द्या, नामदेवरायांचं दर्शन. आणि हे सगळं झाल्यानंतर पंढरीरायाचं दर्शन घ्यावं म्हणून जगद्गुरु तुकोबाराय बारीत उभे राहिले. बारीत कोण? बारीत कोण? तुकोबाराय. तुकोबाराय बारीत उभे राहिले. म्हणजे जुना काळ. पूर्वी व्हीआयपी लोकांना पास देण्याची पद्धत नसावी, असू द्या. आणि म्हणून तुकोबाराय बारीत उभे राहिले. सरकत 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 बारी गाभाऱ्यापर्यंत गेली. लांबून जगद्गुरु तुकोबारायांनी पंढरीरायाचं मुखमंडल पाहिलं आणि पंढरीरायाचं मुखकमल पाहून जगद्गुरु तुकोबाराय विचार करतात, बास बास. महाराज म्हटले, ज्याच्या करता एवढी खटपट करायची, 200-250 किलोमीटरचा पायी प्रवास, देहू ते पंढरीचं अंतर. महाराज म्हटले, एवढा पायी प्रवास, उन्हा तान्हाची, वाऱ्या पाण्याची पर्वा न करता ज्या पांडुरंगा करता चालत यावं, तो देव डोळे भरून पाहिला ना. महाराज म्हणतात, जन्माला आल्याचं सार्थक झालं. विठ्ठलची एक देखिलिया, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. या आनंदात जगद्गुरु तुकोबाराय सरकत 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 पुढे गेले. तुकोबारायांनी परमात्म्याच्या चरणावर मस्तक टेकवलं. 4 पावलं मागे सरकले. तुकोबारायांनी पंढरीनाथाला नखशिकांत निहाळलं आणि देवाला निहाळता निहाळता तुकोबारायांच्या मुखातून पुन्हा शब्द, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आणि देवाकडे पाहता पाहता जगद्गुरु तुकोबारायांच्या डोळ्यांना अश्रूच्या धारा लागल्या. लक्ष द्या, निहाळताय तुकोबाराय देवाला. पूजा अवलोकन मूर्तीचे दर्शनाची पद्धत आहे. नखशिकांत देवाला निहाळता निहाळता महाराजांचे नेत्र सजल झाले आणि देवाकडे पाहता पाहता जगद्गुरु तुकोबाराय रडायला लागले. एक वाक्य सांगतो पुढचं, कदाचित पटणार नाही तुम्हाला आणि पटलंच पाहिजे असा काय आपला आग्रह नाही. पटलं तर घ्या, नाहीतर त्या सोडून जातात. पण ऐका, तेव्हा जगद्गुरु तुकोबारायांना पांडुरंगाच्या दर्शनाने तुकोबारायांना जेवढा आनंद झाला नसेल, त्याच्या 1,00,000 पट अधिक आनंद तुकोबारायांच्या दर्शनाने पांडुरंगाला झाला. 1,00,000 पट. तुकोबार देव विचार करताय, भगवान विचार करतात, मी 28 युग झाले या विटेवर उभा आहे, पण इतका निर्भीड वक्ता, समाज कल्याणाची इतकी आत्मीयता असणारा महात्मा, देव म्हणतात, मी 28 युगांमध्ये माझ्या डोळ्यांनी आजपर्यंत कधीच पाहिला नाही. आणि तुकोबारायांकडे पाहत पाहत देव हे रडायला लागले. तुकोबाराय बोलेनात, देव बोलत नाही, जणू काय मौन गा राशी तुझे नाव. तुकोबारायांना शब्द सुचेना, देवाला बोलणं सुचेना. पण बराच वेळ चालू असली ही मौनाची कोंडी पंढरीनाथाने फोडून काढली आणि पांडुरंगाने बोलायला सुरुवात केली. देव तुकोबारायांकडे पाहत बोलले. देव म्हणतात, महाराज महाराज तुमच्या दर्शनाने मला इतका आनंद झालाय. देव बोलताय तुकोबारायांना. भगवान पांडुरंग परमात्मा तुकोबारायांना म्हटले, महाराज महाराज तुमच्या दर्शनाने मला इतका आनंद झालाय, इतका आनंद झालाय. आणि त्या आनंदा प्रित्यर्थ माझ्या अंतःकरणात एक छोटीशी इच्छा निर्माण झाली आहे. महाराज माझी तेवढी इच्छा पूर्ण करता का हो? देव तुकोबारायांना विनवताय, तुम्हाला पाहून मला एक इच्छा निर्माण झाली, महाराज माझी एक इच्छा पूर्ण करा ना. तुकोबाराय म्हटले, देवा देवा असं काय बोलता? देवा आपलं नातं माहिती तुम्हाला, तू माझा स्वामी, मी देवा तुम्ही मालक आहात, आम्ही तुमचे सेवक आहोत. तुम्ही आज्ञा करायची आणि आम्ही तुमच्या आज्ञेचं पालन करायचं. बोला ना देवा, काय इच्छा आहे बोला. देव म्हटले, महाराज काही नाही, पण तुमचं दर्शन झालं, तुम्हाला पाहिलं आणि तुम्हाला पाहून अशी एक छोटीशी इच्छा निर्माण झाली. माझ्या अंतःकरणात अशी इच्छा निर्माण झाली आहे की तुमची एखादी इच्छा पूर्ण करावी. देवाचं वाक्चातुर्य. देव म्हटले, मला अशी इच्छा झाली की तुमची एखादी इच्छा पूर्ण करावी, म्हणून महाराज मी तुम्हाला असं म्हणतो की तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा. काहीतरी मागा शब्द महाराजांनी ऐकले. 4 पावलं पुन्हा मागे सरकले. थोडे भांडण्याच्या पावित्र्यात देवासमोर उभे राहिले आणि देव तुकोबाराय म्हटले, देवा मागा. महाराज म्हटले, देवा मागण्याकरता म्हणून आम्ही पंढरीला येत नाही. आमच्या वाड वडिलांनी आम्हाला जे पंढरी काही मागणे हे आमानुची, काही मागणे हे आमानुची, काही मागणे आमानुची, काही मागणे आमानुची. वडिलाची रीत जाणत
सांगतात, देवा आमच्या वाड वडिलांनी आम्हाला जे पंढरीला पाठवलंय ते तुमच्या समोर हात पसरण्याकरता नाही, तुमची सेवा करण्याकरता, भक्ती करण्याकरता, उपासनेकरता, साधनेकरता, तुमच्या दर्शनाकरता. तुका म्हणे तुझी न लगे दसोडी, परी आहे आवडी दसोडी म्हणजे चिंधी. तुझ्या चिंधीची गरज नाही देवा. आमच्या वडिलांनी आम्हाला जे पंढरीला पाठवलं ते तुझ्या दर्शनाकरता. आणि या उपर जर मी आज तुमच्याकडे काही मागितलं ना तर देवा आमच्या वडिलांनी घालून दिलेल्या परंपरेला काडीमा फासलाचा दोष माझ्या माथी लागेल. कारण आमची परंपरा कशी आहे सांगू? तुकोबाराई परंपरा सांगतात, काही मागणे हे आम्हा अनुचित. तुकोबाराई सांगतात, देवा मागणं. बाबा बरेच कीर्तन बऱ्याच ठिकाणी काही लोक असं म्हणतात, तुकोबाराई देवाला म्हटले काही मागणे आम्हा अनुचित, म्हणजे काही मागणे अनुचित आणि काही मागणे उचित. तुकोबाराई म्हणतात, देवा अरे मागणं हे अनुचित आहे. मागणं आमच्या परंपरेनं शिकवलेलं, ही परंपरा मी निर्माण केली असं नाही, वडिलांची रीत जाण, माझ्या वडिलांची. तुझी चरण सेवा पांडुरंगा देवा, देवा ही परंपरा न मागण्याची मी नाही निर्माण केली, हे आमच्या वडिलांची रीत आहे. आमचे श्रीगुरु मारुती बाबा या चरणावर फार गोड दृष्टांत सांगतात. जगद्गुरु तुकोबारायांच्या वडिलांची ही परंपरा होती. तुकोबारायांच्या वडिलांचं नाव काय? बोलोबान आई कणकाई माता. बोलोबाराई वारीला जायला निघाले. आषाढी वारी पुढे आली. बोलोबारायांनी वडकटीची सामानाची सगळी आवरावर सुरू केली. कणकाई मातेने पाहिलं बोलोबारायांना प्रश्न केला, म्हणे महाराज कुठं? बोलोबाराय म्हटले, कणकाई काय नाही, घराण्याचा कुडाचार आहे, वारीला म्हणून पंढरपूरला चाललोय. कणकाई माता म्हटल्या, महाराज मग काय दरवर्षी तुम्हाला एकट्यालाच जाऊ वाटतं का? एखाद्या वर्षी मला असं कणकाई मातेने म्हटलं असेल का पंढरीचारला, धनी ओ धनी एखाद्या वर्षी मलाही दाखवा ना. विठ्ठल काय झालं, एकदा मागे थोडासा अपघात झाला होता माझा, थोडा अगदी इतकं अंतर यमाचं माझं. लक्ष द्या, यमाला भेटून आलो यमन महाराज, एवढंच अंतर यमाचं माझं. मी म्हटलं गेलो आता टाकडीला जाणं होत नाही, इतकंच अंतर मेलो म्हटलं आता. पण यमराज मला पाहून म्हटले नो व्हॅकन्सी. यमराज म्हटले जागा खाली नाही, तुला सोडतो पण एका अटीवर सोडतोय. म्हटलं काय? यमाला भेटून आलेलो आहे. यमराज म्हटले तुला सोडतोय, नेत नाही पण एका अटीवर सोडतो. म्हटलं कोणत्या? यमराजाने मला सांगितलं, म्हणे हे बा जा मृत्यू लोकात परत जा खाली, आणि खाली गेल्यावर हे कीर्तनामध्ये संत वाङ्मयाच्या व्यतिरिक्त सगळं म्हणणारे, कविता असतील, पोवाडे असतील, हे माय बाप गाय वगैरे हे सगळे, हे संत वाङ्मयाच्या व्यतिरिक्त जेवढं काही कीर्तनात हे म्हणतात ना ते सगळे उचलून आण म्हणे माझ्याकडे. बाबा 70-80 लोक तर माझ्या नजरेसमोर लगेच उभे राहिले हो. मी म्हटलं 2 लक्झऱ्या भरूनच आणतो आता, 2 ट्रक. तेवढ्यात ते म्हणे थांब थांब. यमराज म्हटले थांब. म्हटलं काय? म्हटलं विचार बदलला वाटतं. यमराज म्हटले एक कर, त्यांना नको आणू. म्हटलं मग? म्हणे त्यांचे कीर्तन ठेवणाऱ्यांना उचलून आण. मोडा सकटच घालवतो विठ्ठल. तर ते असं म्हणत होतो, मलाही दाखवा ना. असं कणकाई माता म्हटलं, महाराज मला येऊ द्या ना पंढरपूरला. बोलोबाराय म्हटलं कणकाई तुला नाही येऊ देणार, पंढरपूरला तुला नेऊ शकत नाही. कणकाई माता म्हटले नेऊ नका, पण का नेत नाही ते न नेण्याचं कारण सांगा. आता बोलोबारायांनी कणकाई मातेला न नेण्याचं कारण सांगितलं. ते कारण मी सांगतो, पण तुमची इच्छा असेल तर मी सगळ्या माता माऊलींना विनंती म्हणजे विचारतो, सांगू का पुढचं कारण? जे बोल्होबारांनी कणकाई मातेला सांगितलं ते कारण सांगू का? तुम्हाला राग येणार नाही ना? नक्की मला सुखरूप घरी परत जाऊ द्याल? म्हणजे तसं असलं तर सांगतो, शब्द माझे नाहीयेत आणि विपर्यासही करू घेऊ नका माझ्या बोलण्याचा. बोल्होबाराई कणकाई मातेचे शब्द आमचे श्रीगुरु महाराज सांगतात, बस मांडतोय त्यांचा अनुवाद करतोय. जसे सांगू ना. कणकाई माता म्हटल्या महाराज नेऊ नका, पण न नेण्याचं कारण सांगा, का नेत नाही? बोल्होबाराई म्हटले कणकाई अगं मी असं ऐकलंय, माफ करा. बोल्होबाराई म्हटले कणकाई मी तुला नेऊ शकत नाही, कारण मी असं ऐकलंय की महिला ह्या फाटक्या तोंडाच्या असतात. मी म्हणून माफी मागितली. फाटक्या तोंडाच्या म्हणजे मातृ हृदय अतिशय कोमल असतं.
कोमल असतं मात्र हृदय. आणि म्हणून देवासमोर उभ्या राहिल्या की काहीही मागत सुटतात. कुणाकरताही मागतात. मुलाकरता मागतील, नातवाकरता मागतील, बहिणीच्या मुलाकरता मागतील, भाच्याकरता मागतील. भाचा माहितीये ना? भाचा म्हणजे भाचा कोण? अच्छा, भावाचा मुलगा आहे का? बरं नंदेचा मुलगा भाचा नाही लागत? आला का पोटावरच ओठावर? विठ्ठल बाप्पा भाच्याच्या म्हणजे भावाच्या मुलाकरता मागा. ते मागत सुटतात. म्हणून बोलवणार आहे म्हटले मी तुला नेणार नाही. कनकाय माता म्हटले महाराज ज्ञान आम्ही मागणार नाही ना देवाकडे, मला ज्ञान. बोलोबाऱ्यांनी नेलं नाही. 4-5 वारी अजून अशाच गेल्या, नेलंच नाही बोलोबाऱ्यांनी. पुढे आषाढी वारी आली, बोलोबाऱ्यांची आवरावर सुरू झाली. आणि बोलोबाऱ्यांना ते सगळं करताना कणकाई मातेने पाहिलं. आणि आईसाहेबांनी ठरवलं या वर्षी वाटेल ते होऊ द्या, पण पंढरपूरला जायचं म्हणजे जायचं. कणकाई मातेने काय केलं, तांब्याभर पाणी घेतलं आणि चुलीत ओतलं. आणि बोलोबाऱ्यांना सांगितलं जोपर्यंत वारीला नेण्यासाठी होकार देत नाही तोपर्यंत चूलच पेटवत नाही. जेव्हा कुठं म्हणजे सोप्या भाषेत सांगू, अलीकडच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर चूल बंद आंदोलन. आंदोलनच, पण कोणतं? चूलच पेटवत नाही. कुठं खातात पाहते. आणि बोलोबाऱ्यांचा नाईलाज झाला. कारण जुन्या काळात रस्त्याच्या काठाला हॉटेल्स ढाबे काहीच नसायचे. जुनी माणसं जर प्रवासात गेली तर घरून शिदोऱ्या घेऊन जायचे. बाबा जायचे ना? पूर्वी रस्त्याच्या काठाला हॉटेल्स ढाबे काहीच नसायचे. त्यामुळे माणसं घरीच जेवायचे आणि 2 नंबरला बाहेर जायचे. आता बाहेरून जेवून येतात. विठ्ठल वेदांत वाचस्पती काव्य तीर्थ जगन्नाथांना पवार म्हणायचे. अण्णा म्हणायचे जुना काळ. जुना काळ म्हणजे काय? महाराज म्हणायचे ज्या वेळेला लोक घरीच जन्मायचे आणि घरीच मरायचे त्याला जुना काळ म्हणायचे. आता लोक जन्मतात कुठे? दवाखान्यात. मरतात कुठे? धन्य तोची जगी आदी अंत सांभाळी. जुन्या काळात मुलांचा जन्म मामाच्या घरी व्हायचा, म्हणून पुन्हा 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 मामाच्या घरी. आता दवाखान्यात, म्हणून पुन्हा पुन्हा. अण्णा अजून सांगायचे जुना काळ आणि आता. सांगू का? हे बा, जुना काळ आणि आताच्या काळचे एक तफावत सांगतो. जुन्या काळात रस्ते साधे होते. पूर्वी रस्ते साधे होते, माणसं सुद्धा साधीच होती. आता रस्ते डांबरी झालेत, माणसंही डांबरड झाली. आता विठ्ठल बोलवणार म्हटले घरी चुलच पेटणार नाही, मग खायचं काय? कुठे खायचं? नाईलाज झाला बोलवणाऱ्यांचा. पण तेव्हा कशाला असेल ते खाणार कुठे? नाईलाज झाला बोलवणाऱ्यांचा. निघाले महाराज. बोलवणार म्हटले कणकाई नेतो पण घरूनच सांगतो. देवाचं दर्शन घ्यायचं आणि देवळाच्या बाहेर पडायचं, देवाकडे काही मागायचं. आईसाहेब म्हटले नाही मागणार महाराज, न्या तर. निघाले पंढरीच्या दिशेनं. दरकोस दर मुक्काम करीत 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 पंढरीच्या वाटेनं निघाले. दररोज रात्री मुक्कामाला झोपायच्या आधी बोलवणाऱ्यांनी कणकाई मातेला एखाद्या निरपेक्ष भक्ताची कथा सांगावी. बोलवणाराई कणकाई मातेला सांगायचे, कणकाई अगं काय सांगू तुला, त्या प्रल्हादानं इतकी सेवा केली, इतकी सेवा केली, देव प्रसन्न झाले, माग म्हणून त्याच्या मागं लागले, पण त्याने मागितलं नाही. बरं तुला सुद्धा सांगतो, दर्शन घ्यायचं लगेच बाहेर पडायचं, देवाकडे काही मागायचं नाही. महाराज काहीच मागणार नाही. दुसऱ्या दिवशी अजून कथा. कणकाई काय सांगू तुला, त्या द्रौपदीनं इतकी सेवा केली, देव प्रसन्न झाले, माग म्हणून मागा लागले, पण तिनं मागितलं नाही. बरं तुला सुद्धा सांगतो, दर्शन घ्यायचं आणि लगेच बाहेर पडायचं, काही मागायचं नाही. महाराज काहीच मागणार नाही. अजून कथा. करता 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 पंढरपूरला पोहोचले. चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटात स्नानाला उतरले आणि इकडे भगवान परमात्म्याचा आनंद गगनात मावेना. प्रभू विचार करतात, या वर्षी आपलं डोक्यावरच खांद्यावर येण्याची शक्यता आहे. थोडा भार हलका होणार आहे यंदा. का? यावेळेस बोलहोबारा एकटे आलेले नाही, बोलहोबाऱ्यांसोबत कणकाई माता आले. आणि भगवान विचार करतात, महिला कशा असतात. इकडे कोणतरी म्हटलंय, मी नाही हा मावशी, हे हे ह्या टप्प्यात कोणतरी म्हटलंय. आता तुम्हाला बोलवणार आहे. देव म्हटले यंदा जमताय आपलं. देव विटेवून खाली उतरले. बाबा म्हणतात आमचे, ते भगवान परमात्म्याने एका 75 वर्षाच्या म्हातारीचं रूप घेतलं, डोक्यावर गाठोड, हातात काठी, आणि काठी टेकवत टेकवत जिथं कणकाई माता स्नान करताय त्या ठिकाणी आली.
देव आहे न तो आली म्हणता काय त्या ठिकाणी आला. म्हातारी येईन ती आला म्हणता का? मग आली की आला बरं जे असेल ते. देव त्या विठाबाई आली आले देव तिथे. कणकाई माता स्नान करताय. आता पंढरपुरात स्नान करतानाची गंमत असते. विचारू नये पण धाडसाने प्रश्न करतोय सगळ्यांना. इथं तरी विचारू नये पण तरी मोठ्या धाडसाने प्रश्न. तुम्ही पंढरपूरला गेले का सगळे? नाही गेले ना? ठीक आहे. जे राहिले असतील त्यांनी एकदा पंढरपूरला जा. म्हणजे सर्वांनी एकदा पंढरपूरला जा पण जायच्या अगोदर जा. ठीक आहे. ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद. बाकीचे उद्या महाप्रसादाला या. तीच तयारी चालली आपली. आता जा पंढरपूरला. पंढरपूरला चंद्रभागेत स्नान करताना अशी खास ओळखीची व्यक्ती पाहिजे याची काही गरज नसते. कुणी कुणाच्या अंगावर पाणी ओततं, कुणी कुणाच्या पाया पडतं. माऊली 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 चाललं. कणकाई माता स्नान करताय तिथं म्हातारी गेली. तांब्याभर पाणी घेतलं, आईसाहेबांच्या डोक्यावर ओतलं आणि म्हातारीने प्रश्न केला, पोरी कुठलीच ग? कणकाई माता म्हटली, आत्या मी देहूची. तुम्ही कुठले आहे? म्हणे मी टाकडीची. कणकाई माता म्हटल्या, विदर्भात 12 टाकड्या 13 हिंगणी आहे. कोणत्या टाकडीची ते सांगा. म्हणे मी बाजीच्या टाकडीची आहे. बाबांच्या टाकडीची. बर 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 बर. कणकाई माता म्हटली, म्हातारी म्हटली कणकाई माताला, एकटी आली का? नाही आत्या ते आमचे मालक तिकडे स्नान करत आहे. बर बर बर. म्हणजे दोघं आले का? हो आत्या दोघंच आले का? ऐका म्हातारीचा प्रश्न. पहिले म्हटली दोघं आले का? म्हणे हो. मग दोघंच आले का? ते म्हणे हो दोघंच आले का? मुलबाड नाही आणलं? मुलबाड आणलं नाही हा शब्द कणकाई मातेने ऐकला आणि आईसाहेबांचा चेहरा वरमला. कणकाई माता म्हटली, आता काय सांगू, सगळंही घरी सावकारी आहे, महाजनकी आहे, घर सोन्या नाण्यानं गच्च भरलंय, पण अजून काही देवाची कृपा झालेली आहे, अजून काही कुस उजडली नाही. म्हातारी म्हटली, पोरी आहे ग मग तू वेडीस का? हा पंढरपूरचा विठोबा नवसाला पावणारा देव आहे. याला जर मागितला ना हा दिल्याशिवाय राहत नाही. तुला सांगते घे मागून. घरून काय शिकवलं होतं आणि म्हातारीने काय सांगितलं? घे मागून घे शब्द बोलोबारांनी ऐकले आणि बोलोबारांनी तिथूनच डोळे वटारले. म्हणे काय काही मागायचं? विसरले का? काही मागायचं नाही महाराज, काहीच मागणार नाही. स्नान होऊन कणकाई माता कपडे परिधान करता एका कोपऱ्यात गेल्या. तिथं म्हातारी मुद्दाम कणकाई मातेच्या मागे गेली आणि कणकाई मातेच्या जवळ जाऊन तिनं कणकाई मातेला सांगितलं, पोरी अगं हा पंढरपूरचा विठोबा नवसाला पावतो. नवसिये नवसिये माझे नवसिये वो पंढरीचे दैवते विठ्ठले नवसिये वो. अगं हा नवसाला पावतो. सांगू तुला? म्हातारी म्हटली, मी मागच्या वर्षी पंढरपूरला आले होते आणि पांडुरंगाला नवस केला होता, देवा जर मला नातू झाला, मला नातू नव्हता, 12 वर्ष झाली मुलाच्या लग्नाला, आणि मी देवाला नवस केला होता, देवा जर मला नातू झाला तर मी चालत पंढरपूरला येईल आणि 1000 तुळशीची दड तुझ्या चरणावर वाहील. पोरी मागच्या वर्षी नवस केला आणि मला नातू झाला. तो नवस फेडण्याकरता पंढरपूरला आले. अगं हा देतो, फक्त मागावं लागतं, घे मागून. पुन्हा पुन्हा आईसाहेबांच्या कानावर संस्कार केले. कपडे झाले बदलून, तुळशी बुका हार घेण्याकरता आईसाहेब बोलोबाराईच्या दुकानावर. तिथंच म्हातारी मुद्दाम गेली. मुद्दाम 1000 तुळशी जण मोजून घेतली. दर्शन बारीत कणकाई मातेच्या मागे आणि दर्शन बारीत दर्शन होईपर्यंत सारखा तगादा लावून धरला, घे मागून घे मागून घे मागून. आणि जे व्हायचं तेच झालं. कणकाई मातेने पंढरीनाथाच्या चरणावर मस्तक टेकवलं. आईसाहेब 4 पावलं मागे सरकल्या, देवाला निहाळलं आणि जाता जाता कणकाई मातेच्या मुखातून शब्द निघाले. आईसाहेब म्हटले, देवा बघ रे बाबा या पोटाकडे. एवढं लगेच पाहू नका, म्हणजे इतकं काही नाहीये आणि थोडंफार असलंच पाहिजे. एअरबॅग्स फक्त लक्झरी गाड्यांना असते, टेम्पोला एअरबॅग नसतात. विठ्ठल वाजवणारा बोटात, वाजवणारा बोटात, गाणारा ओठात आणि कीर्तनकार पोटात. विठ्ठल पाहू नका, मेड इन म्हैसवाडी. कणकाई माता म्हटलं, बघ बाबा ते देवाने ऐकलं. महाराज देवाला बिनविरोध निवडून आल्यासारखं वाटायला लागलं आणि बोलोबाराई दर्शनाला आले.
लांबून भगवंताचं मुखकमल पाहिलं आणि आपण आल्यावर खाली मानेनं पाहणारा देव आज ताठ मानेनं आपल्याकडे पाहतोय. बोलोबराय म्हटले मी जे घरी म्हटलो तो तेच खरंय. कोणतं? आता तुम्हीच म्हटल्या विठ्ठल. बोलोबराय देवळाच्या बाहेर आले, कणकाई मातेला गाठलं आणि कणकाई मातेला विचारलं, कणकाई मागू नका म्हटलो होतो, का मागितलं? कणकाई माता म्हटलं, महाराज माझी अजिबात इच्छा नव्हती, पण ती म्हातारी ऐके ना. म्हणे कोणती? ती टाकडीची. आणि तिनंच मला सांगितलं घे मागून घे. मग महाराज माझा नाईलाज झाला हो. ऐका, कणकाई मातेनं स्त्री स्वभावानुसार देवाकडे मागितलं तो भाग गौण नाही, सोडून द्या. पुढे जे झालं जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार ते जगत कल्याणाकरता चांगलंच झालंय, तोही भाग सोडा. पण तुकोबारायांचे वडील बोल्होबाराय, त्या बोल्होबारायांची परंपरा काय सांगते? देवाचं दर्शन घ्यायचं आणि देवळाच्या बाहेर पडायचं. तुकोबाराई त्या परंपरेची आठवण करून देत आहे. देवा देवा मी अशा परंपरेतून आलोय जिथं काही मागणे हे आम्हा मागणं आमच्या परंपरेमध्ये अनुचित आहे, मागणं आमच्या परंपरेनं शिकवलेलं नाही. ही परंपरा मी नाही निर्माण केली, वडिलांची रीत जाणत असो, माझ्या वडिलांची ही परंपरा आहे. तेव्हा मी मागूच शकत नाही. भगवान परमात्म्याने युक्तिवादाला सुरुवात केली. भगवान म्हटले, महाराज ठीक आहे ठीक आहे, तुमच्या वडिलांनी मागू नका असं म्हटलंय. देव स्वतःहून देत असेल तर घेऊ नका असं म्हटलंय का? नुसतं मागू नका म्हणाले ना. अहो मी स्वतःहून देतोय, मग तुम्हाला न घेण्याची काय अडचण आहे? मग इथं तुकोबारांनी दुसरं कारण सांगितलं. पहिलं कारण तुकोबारांत आमची परंपरा नाही, आणि दुसरं कारण तुकोबारांत देवा मागणं आमच्या स्वभावातच नाही. प्रत्येकाचा स्वभाव ठरलेला आहे. जीवाचा स्वभाव वेगळा, देवाचा स्वभाव वेगळा आणि संतांचा स्वभाव वेगळा आहे. जीवाचा स्वभाव, जीवाचा कसा आहे स्वभाव? असा जीवाचा स्वभाव असा आहे हो, द्या 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 द्या. मी म्हणतो दिवसभरातून कायम असाच, एखाद्या वेळेला असा हात होत असेल जीवाचा, दिवसभरातून एखाद्या वेळेला असा हात, कधी? दुसऱ्याला तंबाखू देताना, बस एवढाच. नाहीतर असाच नेहमी मागणं जीवाचा स्वभाव. काहीतरी घेऊन त्याच्या बदल्यात भरपूर देणं हा देवाचा स्वभाव. नामदेवराय म्हणतात ना, घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार ऐसा अससी. काय रोधू देवा तुझे कृपणाचे द्वार. बहुश्रुत मंडळी आपण माहिती आहे आपल्याला, देव आधी घेतो, नंतर भाजीचं पानच का होईना पण आधी द्रौपदीकडून काढून घेतलं ना, मुठभर का होईना पण पोहे आधी काढून घेतले, नंतर गाव सोनियाचा दिला, याच्यात काही नवल नाही. पण तशा दुर्बल माणसाकडून त्या परिस्थितीत देवाने आधी मुठभर पोहे काढून घेतली. देव आधी घेतो आणि मग त्याच्या बदल्यात भरपूर देतो. हा देवाचा स्वभाव. नेहमी मागत राहणं जीवाचा स्वभाव. आणि जगाकरता, जगत कल्याणाकरता, जगाकडून कुठल्याच गोष्टीची अपेक्षा न करता आपलं सर्वस्व जगताला दान करणं हा संतांचा स्वभाव. पारायण केलंय आपण, इथं भावकथा ऐकली. 9000 ओव्या ज्ञानोबारांनी तुमच्या आपल्या पदरात घातल्या, बदल्यात ज्ञानोबारांनी काही मागितलंय आपल्याकडे? नाही. गाथा दिला तुकोबारांनी. तुकोबाराई गाथ्यात एखाद्या अभंगामध्ये असं म्हणतात का की तुम्ही लोक रोज कीर्तनाला माझा अभंग घेतात आणि माझा अभंग घेऊन तुम्ही बरं जे दिलं ते नाही घेत, तुम्ही ठरवून घेता. बरं एखाद्या दिवशी कॉपीराईटची मनी ऑर्डर माझ्या नावाने येऊ द्या देहूला, असं म्हटलंय तुकोबाराय. जगाकडून कुठल्याच गोष्टीची अपेक्षा न करता आपलं सर्वस्व जगताला दान करणं हा संतांचा स्वभाव आहे. आणि तुकोबाराय त्या स्वभावाची आठवण करून देतात. देवा मागणं माझ्या स्वभाव. काय शब्द आहेत तुकोबारायांचे. तुकोबाराय स्वतः करता मागत नाही, याच्यात काहीच नवल नाही. महाराज स्वतः करता देवाकडे मागत नाही, याच्यात तर काहीच नवल नाही. पण जे देवाकडे मागतात ना, तुकोबारांनी त्यांची अशी हजेरी घेतलीये, अशी कान उघडणी केली. तुकोबाराय म्हणतात, देवा देवा जे तुझ्याकडे सारखे मागतात ना, जे सारखे मागायला येतात त्यांना धक्का देऊन काढून दे. आणि जर धक्का देऊन निघाले नाही तर महाराज म्हणतात काडी लाव देवा त्यांना, काडी. हात पसरी जीने हात पसरी जीने हात पसरी हात पसरी
भिक्षा पात्र अवलंबने जडो जिने लाजीरवाणे ऐसी असी नारायणे उपेक्षिजे सर्वदा. देवा जे नेहमी नेहमी मागायला येतात ना त्याला धक्का देऊन काढून दे. तसा जात नसेल काडी लाव त्याला काडी. माफ करा. महाराज नाही मागत देवाला राहवलं नाही. देव विटेवून खाली उतरले. ऐका गुडघ्यावर वाकले कमरेचं उपरण सोडलंय तुकोबारांसमोर पसरलं आणि जगाचा मालक हात जोडून तुकोबारांना विनंती करू लागला. तुकोबारांना देव म्हणतात महाराज तुमची इच्छा नसू द्या पण मला बरं वाटावं म्हणून माझ्याकडे काहीतरी मागा ना. तुकोबारांनी देवाची कमाल नाही का? देवाची कमाल नाही. वाऱ्या करून करून जन्म चालला आपला कधी घ्या म्हणत नाही आणि हे तुकोबाराय मागत नाही. त्यांच्या पाठीमागे लागलाय हात धुवून. मागा ना महाराज काहीतरी. तुकोबाराय म्हटले देवा अहो हे असलं वागणं तुमच्या स्टेटसला शोभत नाही. तुम्ही त्रैलोक्य साम्राज्याचे अधिपती आणि देवा असं उठा उठा. भगवान म्हटले महाराज मी उठेन पण मला वचन द्या आधी की तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागाल. तुकोबाराय म्हटले देवा हे पहा माझी अजिबात इच्छा नाही मागण्याची. माझी इच्छाच नाहीये मागण्याची पण तुम्ही एवढा आग्रह करतायत ना म्हणसी काही माग म्हणसी. देवा तुम्ही म्हणताय मागा मागा माझी तर इच्छाच नाहीये पण तुम्ही म्हणताय मागा 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 म्हणून हेची देगा पांडुरंगा. देव म्हटले देव लागले हसायला आणि पांडुरंगाला हसताना तुकोबारांनी पाहिलं आणि तुकोबारांनी विचारलं देवा का हसताय? देव म्हटले काही नाही कुणाकडे काहीच न मागणारे तुम्ही संत पण 10:15 वाजता का होईना हेची देगा पांडुरंगा इथपर्यंत आले ना आता जरा बरं वाटायला लागलंय. पण महाराज बोला ना पटपट. तुम्ही प्रस्तावनेत एवढा वेळ घालवता या भंगावर येणार कधी? तो 5 चरणाचा आहे त्याला सोडवणार कधी? महाराज म्हटले मी 1 चरण सोडणार आहे आणि 4 चरण सोडणार आहे. मी 1च चरण सोडणार आहे. असं काही ठरलेलं नाही आमचं की अभंग पूर्ण सोडवावा लागेल. म्हणजे मी ठरवून आलेलो नाही आणि ठरवूनही आलेलो नाही. विठ्ठल संपलं की अगदी अभंग कीर्तन टाकडीचं कीर्तन म्हणजे घरचं कीर्तन आहे आपल्या. आता मी विठोबा रोकमाईन जय विठ्ठल एकाच वेळेस करू शकतो. घरचंच कीर्तन आहे ना. कोणी काय म्हणणार आहे का? पुढचा अभंग सुटल्याच जमा म्हणून समजा. महाराज पण बोला ना पटपट. तुम्ही एवढा वेळ अजून 5 चरणाचा आहे किमान 8 तास तर घ्यावे लागतील. बोला ना महाराज. जेवायचं नाही का? शरण्या वाट पाहतात राजा विठ्ठल. महाराज तुकोबारायांचा देवा मी आधीच सांगतो माझी इच्छाच नाहीये मुळात पण तुम्ही म्हणताय मागा म्हणून हेची देगा पांडुरंगा. देव म्हटले बाकीचं सोडा पण हेची देगा काय पाहिजे ते सांगा. मग काय पाहिजे तुकोबाराय सांगतात देवाला अभंगाच्या पहिल्या चरणात. हेची सुख दे पुढे मागतो आंगळे. हेची सुख पुढे मागतो आंगळे. हेची सुख पुढे मागतो आंगळे. हेची सुख पुढे मागतो आंगळे.
मंगळे. देवा मी काहीतरी वेगळं मागणार आहे तुमच्याकडे, काहीतरी विशेष मागणार आहे. बोला ना महाराज. तुकोबरायांचा देवा जर द्यायचंच असेल तर एक द्या. काय? आनंदाची फळे, सेवादान. जगद्गुरु तुकोबरायांचा देवा द्यायचंय ना जीवनात, तर सेवा दान रूपाने माझ्या पदरात घाला. सेवा द्या, सेवा. आमचे श्री गुरु महाराज म्हणायचे तुकोबरायांनी रूपक केलं इथं. तुकोबरायांचा आनंद नावाचा वृक्ष आहे, वृक्ष. आणि त्या आनंद रूपी वृक्षाला फळ लागलंय, त्याचं नाव आहे सेवा. महाराज म्हणतात जीवनात मला झाड आनंद नको देऊ, पण त्या आनंद रूपी वृक्षाला लागलेलं जे फळ आहे ना, ते फळ अर्थात सेवा दान रूपानं माझ्या पदरात घाला. तुकोबरायांनी सेवा मागितली. सेवा. बोला मला सांगा, सेवा करणं चांगलं आहे की वाईट आहे? बाळो का रे, सेवा करणं चांगलं असतं का वाईट असतं? शहाणी माणसं बोला. सेवा करणं चांगलं आहे का वाईट? चांगलं आहे ना. तुम्हाला आवडते सेवा करायला? नाही आवडते ना सेवा करायला? आवडते. अजून अशीच 2-3 प्रश्नांची उत्तर द्या. बा मला सांगा, माणसाला खालून वर जावंसं वाटतं की वरून खाली यावंसं वाटतं? कसं? खालून वर. व्यवहार आहे. खालून वर जावंसं वाटतं. माणसाला गरीब व्हावं वाटतं की श्रीमंत व्हावं वाटतं? श्रीमंत व्हावं वाटतं. माणसाला गुरु व्हावं वाटतं की शिष्य व्हावं वाटतं? आता कृपा करून शिष्य कोणी म्हणू नका, सगळे गुरु व्हायच्या मागे लागले. सगळे जो उठला तो म्हणतो मी फेटाच बांधतो. सगळे गुरु व्हायच्या मागे लागले. हो माफ करा, मी भाऊजींची माफी मागून बोलतोय. आता तुम्ही सगळे आपले म्हणून बोलू लागलोय. आता पुढचं कार्यक्रम पूर्वी जास्त व्हायचे की आता? कीर्तन पूर्वी जास्त व्हायचे की आता? आता पूर्वी एखाद्या खेड्यात कीर्तन असायचं आणि सगळी पंचक्रोशी तिथं फाल ठेव, सगळे लोक तिथं यायचे कीर्तन ऐकायला. यायचे ना? पूर्वी एखाद्या ठिकाणी कीर्तन असायचं, सगळी पंचक्रोशी कार्यक्रमाला यायची. आता गावागावात कीर्तन आहे, वाड्या वाड्यात सप्ते, तिकडे वस्त्या वस्त्यांवर सप्ते. नाशिक जिल्ह्यात छोट्या छोट्या वस्त्यांवर सप्ते. म्हणजे उत्सव वाढले, कार्यक्रम वाढले. क्वांटिटी वाढली की क्वालिटी वाढली? म्हणजे परिवर्तनाच्या बाबतीत काय मत आहे तुमचं? गुणात्मक वाढ झाली की संख्यात्मक? मराठीत सांगतो, क्वांटिटी वाढली का क्वालिटी? क्वांटिटी की क्वालिटी? क्वांटिटी वाढली, कार्यक्रमांची संख्यात्मक वाढ झाली. आणि क्वालिटी, दर्जा घसरला. का? का? कुणी कीर्तन करायला लागलं? माफ करा, त्याच्यामुळे दर्जा घसरला ना. पूर्वी पूजनीय श्रीराम बाबा असतील, सखाराम बाबा असतील, वासुदेव महाराज, ही मंडळी सहज जरी बोलली तरी पूजनीय महाराज संस्कृती यांच्या सहज बोलण्याचा समाजाच्या अंतर्मनावर परिणाम व्हायचा. का? त्यांच्या बोलण्याच्या पाठीमागे सगळी तपोनिष्ठा आणि साधना उभी असायची. त्यांच्या बोलण्याच्या पाठीमागे गुरुनिष्ठा असेल, गुरु सेवा असेल, साधना उभी राहायची. आता साधना नाही, सेवा नाही, आणि जो उठला तो, ज्याच्या विहिरीचं पाणी हरभऱ्याला पुरत नाही त्यानं केळी लावावी का ऊस लावावा? पटकन बोला. तुम्ही बोलले की कीर्तन लवकर संपणार आहे. ज्याच्या विहिरीचं पाणी हरभऱ्याला पुरत नाही त्यानं केळी लावावी का ऊस लावावा? हरभराच भरणार बा. तसं ज्याचा हरिपाठ पाठ नाही त्याने कीर्तन करा का भागवत सांगावं? विठ्ठल भले तुम्ही पैसे त्यांना जास्त द्या, पण जरा चांगल्याच लोकांचा ऐकत जा. विठ्ठल. माझी विनंती आहे, 2-2, 3-3 मिनिटांच्या क्लिपांवर भुलू नका. हो तमाशा होतो का परिसरात? होतो? मग बंद पाडण्याच्या भानगडीत पडू नका. म्हणजे पूर्ण ऐका. तमाशा होत असेल तर चालू ठेवा. फक्त विनंती, आता बाबाजींच्या प्रेमामुळे सगळीच पंचक्रोशीतली लोक आणि लांबची लोक आली म्हणून बोलतोय. तमाशा होत असेल गावात तर चालू ठेवा, बंद पाडण्याच्या भानगडीत पडू नका. फक्त विनंती इतकी आहे, सप्ताचा तमाशा होऊ देऊ नका. विठ्ठल विठ्ठल. ज्यांची काही साधना आहे, ज्यांचं काही तप आहे, सेवा आहे, अशाच महात्म्यांचं ऐकावं, मग जीवनाचं कल्याण होईल. बोला, माणसाला गुरु व्हावं वाटतं का शिष्य व्हावं वाटतं? बरं ठीक आहे, आता काही बोलणार नाही तुम्ही. अजून शेवटचा प्रश्न, माणसाला नोकर व्हावं वाटतं की मालक व्हावं वाटतं? काय वाटतं?
मालक व्हावं वाटतं. मालक सेवा करतो की करून घेतो? करून घेतो. मग तुम्हाला सेवा करायला आवडते का करून घ्यायला आवडते? करून घ्यायलाच आवडते हो. सेवा करायला कुणी तयार नाही महाराज. सेवा करणारी माणसं कनिष्ठ प्रतीची समजली जातात समाजात. व्यासो नारायणांनी तर 5 प्रकारची माणसं जिवंत असून मेल्यात सांगितली. जिवंतोपी मृत पंच व्यासेन परिकीर्तिता दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्य सेवक. हा 5 माणसं जिवंत असून मेल्यात जमाई. पहिला दरिद्रो. 18 विषय दारिद्र्याच्या जे जीवन. 18 विश्व नाही हा तो वाक्प्रचार. 18 विषय आहे. 18 विषय 18 गुणिला 20 18 विषय 360. ज्याला 360 दिवस दारिद्र्याशी झुंज द्यायची आहे असा दरिद्री माणूस जिवंत असून मेल्यात जमाय. व्याधी तो रोगी माणूस जिवंत असून मेल्यात जमाय. मूर्ख माणूस जिवंत. मूर्ख कुणाला म्हणतात? बाळ क्रीडेत तुकोबारांनी मूर्खाची व्याख्या सांगितली. महाराज म्हणतात नये त्याची कधी श्रेष्ठाची या म्हणा मूर्ख तोची जाना जगी एक. वडीलधाऱ्या माणसांच्या मनाविरुद्ध जो वागतो त्याला मूर्ख म्हणतात. किंवा कालिदासांनी 5 मूर्ख सांगितली. खादन्न गच्छामी हसन्न जल्पे गतान्न शोचामी कृतन्न म्हणणे द्वाभ्याम तृतीयो न भवामी राजन किम कारणम भोज भवामी मूर्खा. कालिदास म्हणतात 5 माणसं मूर्ख आहेत. पहिला खादन्न गच्छामी. रस्त्याने खाता खाता चालणारा किंवा चालता चालता खाणारा मूर्ख आहे. मग गुटखा असलं तरी म्हणजे एका जागेवर बसून खा असं मला म्हणायचं नाही. खाऊच नका असं म्हणतात. गुटखा, चटका, मटका आणि फटका. काय गुटखा, चटका, मटका आणि फटका यांच्यापासून सुटका नाही तर मृत्यूची घटका. अजून सांगतो मोजा. खवा, मावा, रवा आणि